आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत. सर, आज राज ठाकरे यांनी म्हटलं की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. तुम्ही या सगळ्या चळवळीत काम केलेलं आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? आता त्यांचा कटाक्ष नेहमी कोणत्या आरक्षणावर होता मला तितकं माहिती नाही, कारण मी जर दुसऱ्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची फीत पाहिलेली नाही आहे. परंतु आरक्षणाचा जो नव्याने आंदोलन सुरू आहे, मराठा कुणबी हा जो संघर्ष पेटला आहे, कदाचित त्यावर त्यांचं भाष्य असेल. खरं पाहिलं तर ज्या पद्धतीनं देशामध्ये मणिपूर जळालं, मणिपूरमध्ये 2 समाजाचा संघर्ष झाला आणि आता काल परवा म्हणजे 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जो SC ST आरक्षणाच्या संबंधाने जो निर्णय दिला, तो समाजामध्ये द्वेष निर्माण करणारा, आपसामध्ये कशी त्यांची लढाई होईल, संघर्ष होईल आणि हे समाज स्वतःची आयडेंटिटी विसरून जातील. त्यांचा जो समन्वय आज आहे या ठिकाणी, एकीचं वातावरण त्यांच्यामध्ये जे आहे दलित मागासवर्गीय नावावर, ते कसं संपुष्टात येईल याचं त्या ठिकाणी चित्र नजरेस येत आहे. आणि हे सगळं बघत असताना कदाचित आपल्या राज्यात सुद्धा अशा प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून यावर आज सकाळी माननीय शरद पवार साहेबांनी भाष्य केलं. राज ठाकरेसुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी बोलले असावेत असं मला या ठिकाणी वाटतं. राज्यामध्ये शांतता नांदावी आणि राज्याची येणारी आगामी निवडणूक ही शांततेने विकासाच्या मुद्द्यावर लढली जावी, या पाठीमागची भूमिका शरद पवारांची आणि महाविकास आघाडींची आहे. परंतु सत्ताधारी पक्ष या देशामध्ये ज्या पद्धतीने खेळी खेळत आहेत, मागची लोकसभा निवडणूक ही संविधानाच्या नावावर लढली गेली आणि विरोधी पक्ष एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी उभा ठाकला गेला, सत्तेच्या अगदी जवळ पोचला आणि संसदेमध्ये दररोज जी चर्चा होत असते, जो वादविवाद संसदेमध्ये देशाच्या भवितव्याविषयी घडतो, त्यामध्ये दररोज संविधानावर भाष्य होते, संविधानावर चर्चा होते. जातीय जनगणनेसंबंधीची मागणी आमचे नेते राहुल गांधी यांनी सातत्यानं विरोधी पक्षनेता म्हणून संसदेत लावून धरली, परंतु त्यांना त्यांची जात विचारण्यात आली आणि एक प्रकारे संसदेत पहिल्यांदा हा प्रकार घडला जो अत्यंत म्हणजे काय म्हणावं याला, की मनुस्मृतीचा या ठिकाणी प्रभाव टाकेल अशा पद्धतीचा जात विचारण्याचं काम या ठिकाणी घडलं आहे. मला वाटतं की हे सगळं वातावरण लक्षात घेता त्याच वेळेला सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणं आणि त्यामध्ये SC STच्या संबंधी सब कॅटेगरायझेशन करणं आणि त्यातल्या त्यात क्रिमी लेअर लावण्याची बाब त्या ठिकाणी त्यांनी मांडणं, हे अत्यंत चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्याविषयी निश्चितच संपूर्ण देशातील मागासवर्गीय समाजामध्ये एक प्रकारचा आतंक पसरलेला आहे. त्या विषयी लोकांनी आपला राग व्यक्त करणं सुद्धा केलेलं आहे आणि त्याचे पर्यवसान कशात होईल हे सांगता येणार नाही. राज ठाकरे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं आजचं वक्तव्य की आरक्षणाची महाराष्ट्रात गरज नाही, याचा तुम्ही कसा अर्थ काढता नेमका? आरक्षणाची महाराष्ट्रात गरज नाही हा त्यांनी जो वाक्य या ठिकाणी तुम्ही सांगता आहात, मला तरी वाटतं की ते मराठा आणि कुणबी याच्याबद्दल ते बोलले असावेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं आपण बघितलं. पुण्यामधल्या त्यांच्या मोर्चाला सामोरं जाऊन त्यांनी GR काढला, ते परिपत्रक त्या ठिकाणी दाखवलं, पेढे वाटण्यात आले. त्या ठिकाणी तुम्हाला जे म्हणायचं आहे की राज ठाकरे यांचं हे वक्तव्य हे SC रिझर्वेशन बाबत नाही आहे, SC STच्या रिझर्वेशन बाबत नाही, तर ते मराठा रिझर्वेशन बाबत आहे, असा त्याचा तुम्ही अर्थ काढताय का? मला तरी तसंच वाटतं, कारण त्या संदर्भातच त्यांना विचारणा झाली असावी. कारण जरांगे पाटील साहेबांनी
सांगितलं की आम्ही आमचं आंदोलन पुन्हा सुरू करणार आहोत, त्या पार्श्वभूमीवर ते बोलले असावेत असं मला वाटतं. आणि त्यातनं ते आरक्षण या ठिकाणी महाराष्ट्रात आज नको आहे असं म्हणतात. कारण आरक्षण काही एका समाजाने मागितलेलं नाही. मराठा समाजाने मागितलेलं नाही, धनगर समाजाने सुद्धा मागितलेलं आहे. आणखी समाज त्या ठिकाणी पुढे येत आहेत. तर हा वादविवाद या ठिकाणी निर्माण होऊ शकतो, संघर्ष निर्माण होऊ शकतो. आणि जेव्हा शिंदेंनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे तर मग त्यांनी देऊ करावं ना. राज्यात सरकार त्यांची आहे, केंद्रात त्यांची सरकार आहे. त्यांनी जर राज्य सरकार सक्षम नसेल तर केंद्रात त्याचा प्रस्ताव आणावा, तिथून मान्य करून घ्यावं. न्याय हा प्रत्येकाला हवासा वाटतो. आणि मराठा समाजामध्येही सुद्धा गरिबी आहे आणि मागासलेपण आहे. जर न्याय द्यायचा असेल तर आर्थिक निकषावर आपण जेव्हा EWS करू शकता तर मराठा समाजासाठी सुद्धा निर्णय घेतला जाऊ शकतो. केंद्र सरकारने तो घ्यावा. शेवटचा प्रश्न माझा, प्रकाश आंबेडकर काल म्हटले की जातीचं राजकारण करणाऱ्याला मतदान करू नये. याच्याकडे कसं बघता तुम्ही, या वक्तव्याकडे? पुन्हा मला तेच सांगावंसं वाटेल की जातीचं राजकारण जी नेते मंडळी करतात त्यामध्ये ते स्वतःसुद्धा मोडतात. त्यांनी काही OBCचं राजकारण केलं नाही, त्यांनी दलिताचं राजकारण केलं नाही, त्यांनी मराठा समाजाचं राजकारण केलं नाही. प्रत्येक वेळेला काही नाही काही वेगळा मार्ग पत्करून प्रकाश आंबेडकरांनी जातीच्या प्रश्नांवरती खतपाणी घालण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आहे. विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी कोणती लढाई लढली, कोणते अजेंडा त्यांनी घेऊन या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे. ज्या वेळेला दलित समाजावर अन्याय होतो त्यावेळेला सुद्धा ते आंदोलन करत नाहीत. अशा वेळेला त्यांनी याविषयी बोलूच नये असं मला वाटतं. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.